नमस्कार, मी दिव्या. स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लहानपणापासून आतापर्यंत संघर्षाला मात करत जीवनाला नवीन कलाटणी देणाऱ्या धाडसी व्यक्तिमत्व असणाऱ्या दीपिका कोकरे यांचा जीवनपट उलगडणार आहोत. चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज तुम्ही स्पीड न्यूज चॅनलच्या व्यासपीठावर आलात, त्यासाठी सहर्ष स्वागत. लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही संघर्ष केलाय, तर तुमचा प्रवास कसा होता, काय सांगाल? खरं तर लहानपणापासून मी असं कधीही न बोलणार, पुढे न येणारी मुलगी, पण माझ्या मनामध्ये सतत प्रश्न पडते मी काय येत नाही, करत नाही. पण मी 6वी पर्यंत अशी उत्तर वगैरे द्यायची. पण एकदा सुटल्या आणि क्लासमधला एक मुलगा हसला, मग मी ठरवलं की आपण आता बोलायचं नाही. मग मी 2 वर्ष कधी उठली नाही, कधी उत्तर दिलं नाही. पण 8वीला गेल्यानंतर विचार केला सगळेच पुढे जातात, मी अजिबातच नाही, उठत नाही, सांगत नाही, का तर मला मुलगा हसला म्हणून. मग मी नंतरनी वाचायला सुरुवात केली. मी एका भाषण केलं. मग नंतरनी माझा आवाज वगैरे चांगला वाटला. मग टीचरांनी मला अजून सांगितलं की तू वाच, हे कर. मग माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग मी ठरवलं की आता आपण माघारी घ्यायची नाही, आपण पुढे जायचं. कोण मला हसला हा विचार नाही करत बसायचा, तर आपल्याला वाटतं त्या पद्धतीने जगायचं. आणि इथूनच खरं माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. मग लहानपणापासून तुम्ही आतापर्यंत संघर्ष केलाय. लहानपणी असा प्रसंग घडला का जो तुम्ही कधी विसरू शकणार नाही? म्हणजे खरं सांगू की आता ह्या गोष्टी झाल्यानंतरनी की कोण हसतंय, कोण बोलते, मग मनाला असं वाटायचं. त्यानंतर मला आठवतं 10/1/2015 साली आमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये असं विचारलं गेलं की तुम्ही मोठ्यापणी काय होणार. तर एवढ्या 2000 मुलांच्यात मी एकटीच उभा राहिली आणि म्हणते मी मोठ्यापणी डॉक्टर होणार आणि या स्टेजवर येणार. आणि खरं सांगते की माझ्या तोंडून हे शब्द निघाले म्हणूनच मी ठरवलं की आपण डॉक्टरच व्हायचं. मग पुढं 11वी 12वी मी शारदानगरला केली. मग तिथं गेल्यानंतर मला वाटायचं नाही आपण डॉक्टर व्हायचं. आणि मग सगळे लोक, माझं जो कल होता तो पूर्ण सांस्कृतिक, म्हणजे मला कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये खूप इंटरेस्ट. म्हणायची ही मुलगी डॉक्टर कशी होईल. पण मी ठरवलेलं की मी डॉक्टर होणार आणि माझ्या शाळेच्या व्यासपीठावरती जाणार, हा माझा शब्द आहे, म्हणून मला डॉक्टर व्हायचंय. मग त्यानंतरनी अनेक लोक म्हणली होऊ शकत नाही, पण मी माझ्या घरच्यांना सांगितलं मला डॉक्टर व्हायचं आणि मला कुठंही तुम्ही डोनेशन भरायचं नाही, मला कॅप थ्रूच ॲडमिशन मिळालं, तेव्हाच मला मेडिकलला जायचं. मग माझं ॲडमिशन झालं आणि मग मी बारामतीवरून कोल्हापूर भागात आले. मग अशी म्हणालात की लहानपणापासून तुम्हाला एक वाचनाची आवड निर्माण झाली होती. अगदी शेतात जाऊन तुम्ही निवांतपणे ती पुस्तकं वाचायची. मग असं कोणतं पुस्तक आहे जे आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं? मी 9वीमध्ये असताना अडॉल्फ हिटलर वाचलेला 1600 पानांचा. आणि त्यामध्ये एक वाक्य खूप सुंदर होतं की इच्छाशक्ती असेल तर मार्ग कुठेही मिळतो. म्हणजे हिटलर हे दफन करायचं काम करत होते आणि त्यावेळेस त्यांनी जी लोक येत होती त्याच्यावरती लोक काही फुलं टाकत होती. मग त्यांची अशी इच्छा झाली की लोकांनी माझ्या अंगावरती फुलं टाकली पाहिजेत. आणि तब्बल 10 वर्षानंतरनी त्यांच्या अंगावरती फुलं टाकले. आणि म्हणजे त्यांची इच्छाशक्ती पूर्ण होऊ शकते 10 वर्षानंतर, तर आपण का नाही. मग मी त्यावेळेस माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलं की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर जगात आपण कोणत्याही गोष्टीवरती मात करू शकतो. ही गोष्ट त्यावेळेस माझ्या मनावर बिंबलीच. आणि मग मी ठरवलं की आपण आता माघार घ्यायचं नाही. त्यानंतर सिंधुताईंचं मी वनवासी पुस्तक वाचलं आणि त्यातलं एक वाक्य खूप सुंदर होतं. मंजिल बहुत दूर है, जाना जरूर है, रास्ता मुश्किल है, फिर भी मरना मंजूर है. म्हणजे अशा परिस्थितीतनं त्या इथपर्यंतचा प्रवास करून पद्मश्री झाल्या. म्हणजे आपण काय करू शकतो, आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेस मी अपंगांना बघते तेव्हा मला खूप वाईट वाटतं, कारण त्यांना हात नसतात, पाय नसतात. आपल्याला तर देवाने 2 हात 2 पाय सगळं दिले, शिवाय आपल्याला इतकं चांगलं कुटुंब दिले. मग आपल्यात काय कमी आपण करायला मागं फिरतोय असं मला वाटलं. आणि ह्या गोष्टीच माझ्या आयुष्याला कलाटणी देत गेल्या. तर मग आयुष्यात पुस्तकं वाचणं हे आयुष्याला कलाटणी देणारं ठरतं. आणि पुस्तकं म्हटलं की त्याच्यातून कितीही वाचली तरी ती कमीच पडतात. त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतच जातं, कमी नाही होत. तर एक वैद्यकीय क्षेत्र तुमचं एक स्वप्न होतं, ते तुम्ही साकार करत आहात. त्याचबरोबर सामाजिक कार्य किंवा कला संस्कृती याची सुद्धा आवड तुम्हाला आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? खरं तर मला डॉक्टरला जायचंय, मी येणार आहे इकडं, मग हे माझं ठरलेलं. म्हणून मी या
फील्डला आले, पण म्हणून मी मेडिकलला आहे मग मी अदर ॲक्टिव्हिटी करायची नाही हे मला अजिबात पसंत नाही. म्हणजे मी माझं 9 ते 5चं जरी कॉलेज असलं तरी पण जिथं कुठं नाटक असेल, जिथं कुठं स्पर्धा असेल, जिथं कुठं एकांकिक असेल, भले मी तिथं केलं नाही तर मी जाऊन ते ऐकणार तरी. कारण 4 गोष्टी शिकायला मिळतात, 4 लोक बघायला भेटतात आपल्याला की कोण कसं वक्तव्य करते, कोण कशा पद्धतीने व्याख्यान करते, आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि मला आवड आहे म्हणून मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा की कधी आपल्याला कुठलाही कार्यक्रम असेल तर आवर्जून जाऊन बसायचं, कारण आपल्या ज्ञानात त्याच्यामुळे भर पडते. एक वक्ता होण्याच्या आधी एक श्रोता होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. आता तुम्ही भविष्यात तुमचं ध्येय पूर्ण करत आहात, त्याबरोबर अदर ॲक्टिव्हिटी सुद्धा करता, तर भविष्यात स्वतःला कुठं पाहता तुम्ही, काय सांगाल? मी म्हणजे भविष्यात मला जर कुठं पाहायचं म्हटलं तर मला असं वाटतं की जे अनाथ मुले आहेत, ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा जे अपंग मुले आहेत, त्यांच्यासाठी काम करायचं. कारण कसं आहे, आपल्याला देवाने दिलेलं आहे, मग आपला जो मानवी जन्म आहे त्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी आत्ताही जरी माझ्याकडं एक मुलगी आली होती काही दिवसापूर्वी की ती म्हणजे परिस्थिती जरा ही म्हणजे तिची स्कूल चालू होणार होते, मग मी माझ्याकडं जमेल त्याच्या ह्याने तिला मग एक बॅग घेऊन दिली, कधी कुणाला लागले ते हेल्प करत असते. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टीसाठी लोकांना संघर्ष करणं, मग आपल्याला जेवढी हेल्प करता येईल ॲटलिस्ट तेवढी तरी आपण करायची असं मला वाटतं. नक्की. आणि भविष्य काळाचा जर विचारायला गेला तर मला ॲक्टिंग क्षेत्र पण आवडतं आणि माझी इच्छा होती की मी पत्रकार व्हावं. त्यानंतर मला असं मी भविष्यकाळात पत्रकार म्हणून सुद्धा नक्कीच समोर येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस म्हणजे असं प्रत्येकाची एक इच्छा असते की मला ही गोष्ट हवी, तर मला नक्की आवडेल की सेलिब्रिटी व्हायला. म्हणजे फक्त नावापुरती नसावी, तर मी एका खेडेगावातली मुलगी आहे आणि खेडेगावामध्ये काय समस्या आहेत, महिलांवरती काय गोष्टी बिततात ह्या मी स्वतः बघते, तर तिथं जाऊन मला त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायची. आणि त्यासाठी नक्कीच समाजाचं एक पाऊल पुढे टाकण्याच्या मार्गावरती भविष्याच्या दृष्टिकोनात माझे प्रयत्न चालू आहेत. तर लहानपणापासून आत्तापर्यंत जो काही संघर्ष केलात त्यातून तुम्हाला बरेच अनुभव आलेत, तर युवा पिढीसाठी तुम्ही कोणता संदेश द्याल, काय सांगाल? मी युवा पिढीसाठी तर हाच संदेश देईल नक्कीच की तुम्ही म्हणजे आता सध्याला जमाना चालूच आहे की बाबा कॉलेज आहे मग एन्जॉय करा, हे करा, पण कॉलेजचं जे वय असतंय ना ते तुमचं शिकण्याचं वय असते, ते तुमचं वाचनाचं वय असते. त्या वयात जर तुम्ही एकदा कोलॅप्स झाला की परत त्यातून बाहेर येणं खूप डिफिकल्ट जाते. त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी शिकून घ्या की कॉलेजमुळे आपण काय म्हणतो शिक्षक त्रास देतात, शिक्षक काम करत नाही, पण त्यांच्यातलं मार्मिक मर्म समजून घ्या की त्या मागचं कारण काय असू शकतं. आणि जर तुम्ही तुमच्यामध्ये तुम्हाला भविष्यकाळात ज्या गोष्टीसाठी तुम्ही बघताय त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत जा. म्हणजे मी युवा पिढीला असं म्हणेल की तुम्ही म्हणजे जे आता जास्तीत जास्त बघा की मुलं अल्कोहोल विड्रॉलच्या केसेसमध्ये जातात, ते कुठे ॲक्सिडेंट केसेसमध्ये जातात, ते दारू पिऊन गाडी चालवतात, ते घरी काय भांडतात ते. तर ह्या गोष्टी न करता आजही आपलं महाराष्ट्र, आपला भारत देश शिक्षण क्षेत्रामध्ये आहेच ना, मग तुम्ही त्या पद्धतीनं करा. जर गावाचा विकास करायचा असेल तर तुम्ही शिकायला पाहिजे, घराचा विकास करायचा, जर मुलगा शिकायला तर पिढी. आजच्या युवा पिढीनं हा विचार करणं गरजेचं आहे की आपलं शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि मुलींसाठी तर मी आवर्जून एकच म्हणेल की तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा. कशासाठी तर भविष्य काळामध्ये एक वेळ अशी येते की त्यावेळेस आपल्याला जर शिक्षण असेल तर आपण स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो, अनेक अडचणी सोडवू शकतो. म्हणजे मला आठवतं मी 11वीला असताना आमच्या सरांनी एक गोष्ट सांगितलेली की त्यांची एक मैत्रीण होती, तिचं ॲक्च्युली लव्ह मॅरेज होतं आणि मग त्यावेळेस तिच्या घरच्यांचा विरोध होता पूर्णपणे त्या लग्नाला, पण त्या मुलींनाही मला त्या मुलाशीच लग्न करायचं म्हणून त्या मुलाशी लग्न केलं. आणि दुर्दैवानं त्या मुलाच्या घरच्यांनी तिला तर घेतलंच नाही, पण त्याच वर्षात त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि ती मुलगी एकटी पडली आणि तो एक्सपायर झाल्यानंतर तिचं शिक्षण झालं नव्हतं, फक्त ग्रॅज्युएशनपर्यंत होतं, पुढं काही झालेलंच नव्हतं. मग त्यावेळेस सगळं मित्रांनी एकत्र येऊन तिचं शिक्षण कंप्लीट करून तिला नंतर जॉब लावलं. पण परिस्थिती अशी होती की ना आईवडिलांनी घेतलं, ना मुलाच्या आईवडिलांनी. अशी परिस्थिती मुलींवर येऊच नये म्हणून मी म्हणते की मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं. आईवडिलांना कसं आहे 25 वर्ष ज्या आईवडिलांनी शिकवायचं, लहानाचं मोठं करायचं आणि अशा वेळेस असं करायचं, म्हणजे ज्यावेळेस त्यांचे 2 हात आपल्याला मदतीच्या वेळेस जर आपण असं केलं तर हे खूप वाईट आहे असं मला वाटतं. त्यामुळे मुलींनी शिक्षण घ्यावं, कारण भविष्य काळात वेळ उद्या काय येणार हे तुम्हाला किंवा मला माहीत नाहीये.
त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी स्वतःचं शिक्षण असणं गरजेचं आहे. कारण आता महिला फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये, महिला प्रत्येक क्षेत्रात गेलेली. तर मी कशा पद्धतीनं पुढे जाईल ह्यासाठी जर प्रत्येक महिलेने कामकाज केलं तर नक्कीच येणारी भविष्यकाळात आपली पिढी हे उच्च शिक्षण आणि सगळ्या गोष्टींनी समृद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळेल. तुमचा हा संघर्षमय प्रवास पाहता तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्याल? मी महिलांना असे म्हणेल की तुम्ही असं कुठल्याही कामाला कमी जास्त म्हणू नका. कारण कसं असतंय की आता एखादे पापड करणारी महिला असते, ती तिचा उद्योग करत असते, मग काय ते पापड करते, काय ते पार्लर, असं कुठल्याही क्षेत्राला तुम्ही नावं ठेवू नका. कारण प्रत्येक क्षेत्र हे आपल्याला पुढे घेऊन जात असतं, पण आपल्याला त्यातली डीप किती आहे ते आपल्याला नॉलेज नसते. त्यामुळे प्रत्येक महिलेने पहिल्यांदा दुसऱ्या महिलेचा रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. कारण का कुठलीही महिला असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, स्त्री म्हटलं की चूल आणि मूल, स्त्री म्हटलं की घरात संघर्ष आला, स्त्री म्हटलं की सगळ्याच गोष्टी आल्या. तुम्ही शिक्षण घ्यावं, पुढे जावं. आपल्याबरोबर एका स्त्रीला दोन्ही कुटुंब जबाबदारीने घ्यावी लागतात. त्यासाठी मी असं म्हणेल की स्त्रीनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, दुसऱ्या मुलींचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि ज्यावेळेस समाजात ज्या अशा काही गोष्टी घडत असतात की त्यावेळेस तुम्ही एक महिला म्हणूनच महिलेला समजून घेणं गरजेचे आहे. नाहीतर कोपर्डीसारखं प्रकरण असतात, अशा अनेक प्रकरणं मुलींच्या बाबतीत जेव्हा होतात तेव्हाच महिला म्हणतात त्या मुलीला वागायचं कळत नाही, त्या मुलीला हे कळत नाही. तुम्ही पण एक आई आहात, तुम्ही पण एक बाई आहात, तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात मुलींवरती होणारे अन्याय अत्याचार संपवायचे असतील तर मुलीला समजून घेतलं पाहिजे. आधी मुलीला सांगितलं पाहिजे तिच्या होणाऱ्या चुका, तर खऱ्या अर्थाने कुठंतरी आपल्या महाराष्ट्रातल्या महिला पुढे जातील. आणि कमी समजू नका कुठल्याही धंद्याला, आपण करायचं, आपण काय म्हणजे एखादी बाई रानात जाते रोज हाजरीनं म्हणून ती गरीब आहे त्या असं नाही, तर ती तिचं घर चालवत असते, तिचं पोट चालवत असते. तर मी महिलांना असं म्हणेल की कोणत्याही क्षेत्राला कमी समजू नका, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही ठामपणे उभं राहा. ज्यावेळेस तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असेल तर जगातली कुठलीही व्यक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. आयुष्यात बरेचदा अडचणी येतात, संघर्ष करावे लागतात, कुठंतरी शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग कधी कधी आपण प्रयत्न करून देखील बरेच वेळा हरतो, आपल्याला अपयश येतं. मग याबद्दल काय सांगाल, काय करायला हवं? खरं तर असं म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी. अपयश यशाची पहिली पायरी असताना मी असे म्हणेन की तुम्ही पहिल्यांदा केलं तुम्हाला अपयश आलं, दुसऱ्यांदा केलं अपयश आलं, मग तुम्ही खचून जाता. तर तसं खचून जाऊ नका. एक इच्छा ठेवा की बाबा नाही मला तिथपर्यंत पोहोचायचे. माझं प्रत्येक वेळेस हेच होतं, मी करायला जाते, मला अपयश येतं, मग मला वाटतं नको, परत इच्छा येते की आपण करतोय आपल्याला मिळते. पण माझं एक आपल्या मनाला दोन भाग आहेत, एक अंतर्मन बाह्य मन. अंतर्मन माझं मला नेहमी म्हणतं की तू माघारी सरू नको, तुझी इच्छा आहे, तुझं स्वप्न आहे, तुला तिथपर्यंत पोहोचायचे, असू दे, पडली तर पडली, परत प्रयत्न कर, असू दे कर. हे जे अंतर्मन जे तुम्हाला साथ देतं ना ते कोणीच तुम्हाला देऊ शकत नाही. कारण ते जर तुम्हाला तुमच्यामधला कॉन्फिडन्स, तुमची जिद्द जागा करत असते. आणि माणसाने यशासाठी जिद्दीनं पेटायला हवं, तेव्हा माणसाला तहान, भूक, रात्र, दिवस असं काही पण दिसत नाही. आणि त्यावेळेस माणूस त्याच्या यशापर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्ही प्रयत्न करायला जर खंबीर असाल तर यश एक ना एक दिवस तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मॅडम, कारण प्रयत्न केलं तर कुठेतरी आपण यशापर्यंत पोहोचतो, प्रयत्नच नाही केले तर रस्ताच आपला तिथं थांबतो. आज तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचा लहानपणापासून आतापर्यंतचा संघर्ष तुम्ही सांगितलाच, त्याचबरोबर महिला, युवा पिढी यांना एक मोलाचा संदेश दिला. तो संदेश त्यांच्यापर्यंत या व्यासपीठाच्या माध्यमातून पोहोचला. आज तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू.